तर सोनम वांगचूक उद्या उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे। आगामी अधिवेशनामध्ये शिक्षण उत्तरदायित्व हा मुद्दा उपस्थित करण्याचं आश्वासन दिल्यास उपोषण मागे घेणार गीतांजली आगमोंची ही मोठी घोषणा आहे। सरकारी पक्षातील नेत्यांनी उद्या रुग्णालयात जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेतल्यास उपोषण मागे घेणार असल्याचं सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली आगामो यांनी सांगितलं आहे। तर डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हा सरकारचा उद्देश असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं असं रोहित पवारांनी म्हटलंय। केवळ सत्ता कायम राखण्यासाठी ही पुनर्रचना केली जाईल असं देखील रोहित पवारांनी म्हटलंय। दरम्यान सुप्रिया सुळेंनी 50% जागा प्रत्येक राज्यात वाढवणार असाल तर पाठिंबा देऊ अशी भूमिका मांडलेली होती। संजय राऊत असेच बोलत राहिले तर उबाटात हम दो हमारे दो आणि हमारा राऊत एवढंच बाकी राहील। प्रसाद लाड यांनी राऊतांना हा खोचक टोला लगावलेला आहे। उद्धव ठाकरेंना कळतच नाही आहे त्यांच्या पक्षाची वाट कशामुळे आणि कोण लावतंय असं देखील प्रसाद लाड यांनी म्हटलं। खरं तर उद्धव ठाकरेंना अजूनही कळलेलं नाहीये की त्यांच्या पक्षाची वाट कशामुळे लागते आणि कशामुळे कोणी लावली आहे। त्यामुळे संजय राऊतजी, तुम्हाला जी शिवसेना डुबवायची आहे ती तुम्ही डुबवा। उद्धव ठाकरे आणि तुम्हाला लखलाभ अशाच पद्धतीत तुम्ही जर राहिलात तर मला वाटतं शेवटी हम दो हमारे दो आणि हमारा राऊत एवढंच बाकी राहील हे मला निश्चित वाटतं। तर राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा असं सतेज पाटील यांनी म्हटलं। स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय कायदा सुव्यवस्था नीट राहणार नाही असं सतेज पाटील यांनी म्हटलं। पुण्याची कोयता गँग अशी ओळख नागपूर गुन्हेगारीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकाचं शहर असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं। नाही, मी सातत्यानं सांगतोय की स्वतंत्र गृहमंत्री या राज्याला पाहिजे, कारण की हे राज्य मोठं आहे। मुख्यमंत्र्यांना गृह खातं रिपोर्टिंग करतच असतं। एकूण राज्यातली परिस्थिती बघितली तर मग कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, सातारा असू दे किंवा पुणे असू दे, पुण्याची ओळख आता कोयता गँगमुळं या ठिकाणी पुण्याची ओळख दुर्दैवानं त्या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे हे या सगळ्या घटनेतून सिद्ध होतं। तर ओम बिर्लांनी दिलेला निर्णय यथायोग्य असल्याचं भाऊसाहेब वाकचौरे यांनी म्हटलेलं आहे। मंजुरी दिली याचा अर्थ कायदेशीर बाबी हाताळल्या आहेत असं वाकचौरेंनी म्हटलं। बाकीच्या प्रक्रियेबाबत चर्चा करणं योग्य नाही असं देखील वाकचौरेंनी म्हटलं। तो आपल्या पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया करत असतो। आमची प्रक्रिया आमच्या पद्धतीने झालेली आहे। मान्यता मिळाली याचा अर्थ जो सभापतीने जो निर्णय दिलेला आहे तो यथायोग्य झालेला आहे। त्यामुळे आता बाकीच्या प्रक्रियेला बद्दल चर्चा करणं किंवा मत व्यक्त करणं मला वाटतं काही उचित होण्याचं। आम्ही काही साशंक नाही।